यारों जी भर के जीले पल, लगता है आजकल दौर अपना आएगा। यारों जो खुद पे हो यकीन, तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा। यारों जी भर के जीले पल, लगता है आजकल दौर अपना आएगा। यारों जो खुद पे हो यकीन, तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा। है जुनू सा जीने में, है जुनू सा सीने में, है जुनू सा जीने में, है जुनू सा सीने में। ना 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 ना। कहीं जैसे कोई धुन बजे, राहों में देखो है मंजर सजे सारे हम जहां में हर जगह, सपने सजाने की हमको मिली वजह। कहीं जैसे कोई धुन बजे, राहों में देखो है मंजर सजे सारे हम जहां में हर जगह, सपने सजाने की हमको मिली वजह। ये अगर जो सच नहीं तो सच भला है क्या? अपने हिसाब से दिल की किताब पे कुछ तो नया लिखो। यारों अंजाम की फिक्र ना करती ये उम्र, फिर क्यों भला डरो। है जुनू सा जीने में, है जुनू सा सीने में, है जुनू कभी जो मिलेंगे रास्ते, पल में ही चमकेगी हंसी पुरानी। तो कहो क्या कहोगे फिर हमें, कैसे छुपाओगे नमी ये पलकों की। कभी जो मिलेंगे रास्ते, पल में ही चमकेगी हंसी पुरानी। तो कहो क्या कहोगे हमें, कैसे छुपाओगे नमी ये पलकों की। ये पता है क्या हुआ है क्यों पता। जी भर के जीले पल, लगता है आजकल दौर अपना आएगा। यारों जो खुद पे हो यकीन, तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा। है जुनू सा जीने में, है जुनू सा सीने में, है जुनू सा जीने में।
से लगे उसे कह दो हाय 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 हाय, जो दिल ना लगे उसे कह दो बाय 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 बाय। आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को। मला असं होतंय की एक पिशवी काढावी कंपासच्या खालून, त्याच्यामध्ये आपलं दप्तर ठेवावं, शाळेत चाललोय आपण, एवढी मौज। बाय 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 बाय। लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव मी जिंदगी। पकड़ के तू मेरा चल दे, कभी हाथ छुड़ा के मैं तेरा। वही लोग, वही मुस्काने, वही दिल की बातें लेकर ताजी एक बार फिर उन दिनों की जी सके। उन जिंदगी बस दोस्तों की थी, हंसी थी, बेफिक्री थी। मुझे पूरा यकीन है कि जब आप सब एक दूसरे से मिलेंगे, वही पुराना अपनापन, वही मजाक, वही गर्मजोशी फिर से लौट आएगी। आज यहाँ सिर्फ 150 लोग नहीं हैं, यहाँ 150 कहानियां हैं और 150 दिल हैं जो आज फिर से साथ धड़क रहे हैं। कितनी बार हमने कहा होगा यार वो दिन फिर आ जाएं, तो लीजिए दोस्तों, वो दिन आज फिर से आ गया है। केवल रियूनियन ही नहीं, यह एक सेलिब्रेशन ऑफ फ्रेंडशिप, मेमोरीज एंड टुगेदरनेस है। तो चलिए इस खूबसूरत माहौल में अपने सारे तनाव, थकान, टेंशन को बाहर छोड़ दीजिए और खुलकर मुस्कुराइए, क्योंकि आज का दिन सिर्फ और सिर्फ आप सबका है। तो आइए तालियों की गूंज के में करते हैं इस सुनहरी शाम की शानदार शुरुआत। बाजूच्या कडे उभी आहे, त्यांनी सर्वांनी सभागृहामध्ये यांची कृपा करायची आहे। आपण कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। सर्वात आधी आपण आता परिचय सर्वांचा खूप वर्षानंतर 43 वर्षानंतर आपण एकमेकांना भेटत आहोत। सगळ्यांचा इतिहास भूगोल बदललेला आहे, सगळ्यांचे चेहरे बदललेले आहेत। आपण 43 वर्षानंतर भेटल्यावर देखील एकमेकांना ओळखू शकलेलो नाही काही लोक, पण काही चेहरे असे होते आपल्यातले जे आपण शिकत असताना जसे होते तसेच आता पण आहे, म्हणजे त्यांना आपण ओळखू शकतो। बरेचसे चेहरे बदललेले। सर्वांना एक विनंती आहे, आपला इथे येऊन आपला परिचय द्यायचा आहे। परिचयामध्ये स्वतःचं नाव आणि सध्या तुम्ही कुठे आहात एवढंच बोलायचं, कारण अजून 2 दिवस आपण सोबत आहोत, भरपूर सोबत राहणार आहोत। त्यावेळेला एकमेकांचा परिचय चांगल्या पद्धतीने आपला एकमेकांशी होणार आहे। वेळेचं बंधन असल्यामुळे आणि जास्तीत जास्त आपल्याला एन्जॉयमेंट करायची असल्यामुळे परिचयाचा कार्यक्रम आपण थोडक्यात घेणार आहोत। इथे नाव घेतलं जाईल, त्या व्यक्तीने इथे यायचं, स्वतःचं नाव सांगायचंय आणि सध्या तुम्ही काय करत आहात एवढंच सांगायचं, वेळेचे बंधन असल्यामुळे। सो चला दोस्तों हो बोलू आयुष्यावर काही। आज हा सुवर्णक्षण
तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत कौटुंबिक सोहळ्यासारखं वाटतो आहे. अनेक जणांना ओळखलं नाही, काहींनी ओळखलं, काही हास्य विनोदात रंगले, काहींनी थोड्याशा आठवणी शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि काहींनी आताचं त्यांचं जीवन कसं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अजूनही आपल्याला बरंच काही करायचं आहे. त्याआधी आपण एका आता छोट्या खाणी कार्यक्रमाकडे वळणार आहोत की आपण आता आधी सगळ्यांचा ओळख परिचय करणार आहोत. प्रत्येकाला अल्पावधी दिले जातील. त्या अल्पावधीत त्याने त्याचं नाव, भ्रमण नंबर आणि आता ते काय करतायत किंवा कुठे आहे एवढंच सांगायचं आहे. कारण पुढचे कार्यक्रम आपले विस्कळीत होणे याचा आपल्याला काळजी घ्यायची आहे. पुनश्च आलेल्या सर्व माझ्या सवंगड्यांचे, माझ्या वर्गमित्रांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. अरुण रामदास पाटील. मी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव या ठिकाणी ज्युनियर कॉलेजला शिक्षक होतो आणि आताच 4 महिन्यापूर्वीच मी रिटायर झालेलो आहे. खूप आनंद वाटतो तुमच्या सगळ्यांची भेटून. दुसरा आहे माधव विलास पाटील. हॅलो, माझं नाव माधव विलास पाटील. मी राहायला आता सध्या ठाण्यामध्ये रिटायरमध्ये. देवदत्त गोविंदराव कोठारे. मी देवदत्त गोविंदराव कोठारे, खुलताबादला असतो आणि माझं अभिनव मेडिकल स्टोअर म्हणून दुकान आहे. गेल्या मी 40 वर्षापासून तिथे स्थायिक झालेलो आहे. आज या आपल्या सवंगड्यांबरोबर मला येण्याचा जो मान दिला पाचोरा टीमने त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो आणि सर्वांचं पुनश्च अभिनंदन करतो. संगीता राठोड आलेलं आहे. कल्पना राठोड. माझं नाव माहेरचं कल्पना बापूराव कुलकर्णी आणि सासरचं नाव मेघना महेंद्र शुक्ल. तर 82 सालची टीम आपली इथे सर्व एकत्रित झाल्यामुळे हा द्विगुणित आनंद झालेला आहे आणि तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी 2 ओळी म्हणू शकते. भया इथले संपत नाही, भया इथले संपत नाही, मज तुझी आठवण ही संध्या काळी घाई, तू मला शिकविले भया इथले प्रोग्राम में ऋषभ कॉल करूँ क्या? शूट चालू है थोड़ा. अच्छा, मैं फ्री होकर कॉल करता हूँ ना. धन्यवाद मॅडम. यानंतर मुक्काम धार मध्य प्रदेश, इंदोर पासून 60 किलोमीटर. 12वी नंतर तिथे गेल्यावर हिंदी मीडियममध्ये, मराठी मीडियम सोडून हिंदी मीडियममध्ये मी MA BEd केलं आणि 5 वर्ष जवाहर नवोदय विद्यालयाला सेवा दिली आणि प्रकृतीचा इश्यू असल्यामुळे नोकरी सोडून आता हाऊसवाईफ आहे. थँक्यू. मुरली दरवाडी. आताचे नाव उज्ज्वला संजय कोठावदे, नाशिक येथे असते. कोण कुठे, कोण मोठ्या पदावर होतं, कोण याच्यावर होतं, पण आज सर्व या ठिकाणी एकाच माळेत गुंफले गेले. ते फक्त आणि फक्त पाचोरा येथील या टीममुळे. या सर्वांचं मी खरंच अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या 6 महिन्यापासून सगळं जमा करून सगळ्यांना या ठिकाणी एका माळेत बांधलं आणि या ठिकाणी जमून आपला हा आनंद द्विगुणित करण्याचा संधी दिली. त्याबद्दल या टीमचं खरोखर अभिनंदन करावंसं वाटतंय. मधुरिका वाणी डोंबिवली. माझं पूर्वीचं नाव मधुरिका येवले आणि लग्नानंतरचं नाव स्वाती भास्कर वाणी. मी पोस्टल एजंट आहे. 2 मुलांच्या सोबत राहते. माझं आधीचं नाव सुनंदा बाबूलाल अमृतकर,
आताचं नाव सुनंदा रमेश मुसळे. मी अंबरनाथला राहते. LIC एजंट आहे. धन्यवाद. नमस्कार. माझं पूर्वीचं नाव प्रतिभा नगराजी भांटिया. लग्नानंतरचं नाव माझं प्रतिभा पारसमलजी दुग्गड. मी राहणार धुळे, हाऊसवाईफ. धन्यवाद. त्याच्यामध्ये हायटी घेत असतील त्या सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी पुन्हा इथे स्थानापन्न व्हावं. तसेच या आगळ्या वेगळ्या सोहळ्याला आपल्या वर्गमित्र आणि मैत्रिणींबरोबर सपत्नीक किंवा सोबत कुटुंबासोबत आलेल्यांनी सोबत येऊन परिचय द्यायची विनंती केलेली आहे आयोजकांनी. मिसेस संदीप शर्मा मैडम, आप अभी माइक का दावा लें. एक शायरी आपको सुनाना चाहती हूँ. दोस्ती वो रिश्ता है जो वक्त के साथ पुराना नहीं होता, बल्कि यादों में और गहरा हो जाता है. आज की ये शाम उसी गहराई में सलाम करती हूँ जहाँ हर चेहरे पर एक कहानी सुनाता है. धन्यवाद. चित्रा शिरुडे, अंबरनाथ. आले. मी चित्रा नारायणवाणी. आताचं माझं नाव सौ चित्रा अनिल शिरुडे. मी राहायला अंबरनाथला आहे. लग्नानंतर म्हणजे अंबरनाथला गेले, तिथेच आम्ही स्थायिक आहोत. आमचं मेडिकल स्टोर्स आहे, गीता मेडिकल म्हणून. मला 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी संगीत विशारद आहे आणि मुलगा सिपलामध्ये मॅनेजर आहे. आणि आता माझ्या सासऱ्यांनी तुमच्या सगळ्यांसाठी 2 शब्द लिहून दिलेले, ते मी तुम्हाला वाचून दाखवते. ते आता आलेले आहेत माझ्याकडे. तर त्यांना खूप आनंद झाला की आज 43 वर्षानंतर तुम्ही सगळे एकत्र येते. तर मी त्यांच्याविषयी लिहितोय. तर त्यांनी माझ्या नावाने पण लिहिले, ते पण मी वाचून दाखवते. फक्त याचा व्हिडिओ करा, म्हणजे त्यांना मला दाखवायचं. सप्रेम नमस्कार. मित्र हो, आपण या ज्ञान मंदिरातून शिकून पुढच्या मार्गाला लागलो. त्याच वर्ष 43 झाले आहेत. त्या निमित्ताने या संमेलनाला आलेलो आहोत. मित्र हो, गेले वर्ष निघून राहिल्या त्या आठवणी. हा योग आपल्यासाठी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा आहे. या संमेलनासाठी ज्या कार्यकारिणीने वेळ दिला त्यांचे मी आभार मानतो व अभिनंदन करतो. मित्र हो, या संमेलनासाठी किती श्रम घेतले याची जाणीव आहे मला. त्यावेळचे आपले वर्गमित्र, त्यांचे पत्ते मिळवणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, ते कुठल्या पदावर आहेत, कोणी शेतकरी असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, तर कोणी व्यावसायिक असेल. आज त्यांचा आपण या मेळाव्यात परिचय करणार आहोत. तर प्रथम मी माझा परिचय करून देते. हे त्यांनी लिहून दिलेले आहे. प्रथम मी माझा परिचय थोडक्यात करू इच्छिते. माझे माहेर पाचोरा. वडिलांचे नाव नारायण बेडीराम कोठावले, बारदानवाले, आणि आईचे नाव सौ विमल नारायणवाणी. आता त्यांना 12 वर्ष झाले, ते स्वर्गवासी झाले आहेत. तसेच माझी सासरवाडी नगर देवळा, तेथील खूप मोठा परिवार आहे माझा. आनंदी असं वातावरण आहे. माझे सासरे श्री काशीनाथ गरवड शिरुडे, त्यांनी वनीकरण शेती केलेली आहे. जळगाव जिल्ह्यात त्यांचं खूप नाव होतं. त्यांनी अगदी सागाचं, बांबूचे सगळ्याशी झाडे लावली होती. तर घरचं त्यांचं साग, बांबूची झाडं होती. सासूबाई माझ्या 2 वर्षापूर्वीच वारल्यात. माझे सासरे काशीनाथ दादा हे आज वयवर्ष 94 वर्षात पदार्पण केले आहे. निरोगी शरीर, नियमित योगासनं करतात. आज त्यांच्या दिवाळी तिथे अंबरनाथला मोठा सत्कार पण झाला की आज ते योगासनं करून त्यांना एक गोळी सुद्धा लागत नाही. तर मला त्यांचा अभिमान वाटतो. परमेश्वराने त्यांना शतायुषी करावे. माझे मिस्टर अनिल शिरुडे, आमचं मेडिकल शॉप आहे. धन्यवाद. हे त्यांच्या शब्दात पण त्यांनी लिहिलं आहे. सप्रेम नमस्कार मित्रमंडळी. तुम्ही सर्वजण ह्या ज्ञान मंदिरातून शिकलेले आहात. तर तुम्ही या संमेलनात 43 वर्षांनी सर्वांना भेटत आहात. हा मला मनस्वी आनंद होत आहे. मित्र हो, मी वयोवृद्ध, मी जसे तुम्ही माझ्या सुनेचे मित्र आहात तसे माझे पण मित्र आहात असे त्यांनी लिहिले. आणि तुम्ही तालुका, पाचोरा तालुक्यामधले आहे, तर तालुक्याचं त्यांनी तालुका या शब्दात किती भावार्थ आहे हे सांगितलंय. ता म्हणजे तात्पर्य, लू म्हणजे लुकलुकणारे, आणि का म्हणजे गाजवा. असे लुकलुकणारे स्वयंप्रकाश असे तुझे मित्र आहेत. त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार सांग, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर्वांना एक सूचना आहे. आपल्याला फक्त परिचय करायचा आहे या ठिकाणी, कारण भरपूर मंडळी आहे. मनोगताचा सुद्धा कार्यक्रम स्वतंत्रपणे आपण ठेवलेला आहे.
त्याच्यामुळे आपल्याला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर त्या आपण मनोगतामध्ये व्यक्त कराव्या. आणि आता फक्त परिचय द्यावा. प्रशांत पाटील पुणे, फॅमिलीसह यायचं आहे. पाटील पुणे, ॲग्रोकेमिकल कंपनीमध्ये बिझनेस मॅनेजमेंट नोकरी करतो. मिस्टर सीमा पाटील, हाऊसवाईफ आहे. आम्हाला 2 मुलं आहेत. मोठ्या जांभेयाला मॅनेजर आहे आणि धाकट्या डॉक्टर आहे. ओके, थँक्यू. धन्यवाद. प्रशांत. सवंगड्यांमधील काही वर्गमित्रांचं काही स्वर्गवासी झालेले आहेत त्यांना आपण श्रद्धांजली अनावधानाने ते कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, आपण सर्व एकमेकांचे मित्र आहोत, सवंगडी आहोत. कार्यक्रम थोडाफार विस्कळीत होऊ शकेल किंवा नाही होऊ शकेल, पण आता आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूयात आणि पुनश्च या कार्यक्रमाकडे पुढे वळूया. आपण 2 मिनिटांची श्रद्धांजली अर्पण करूया. शांती शांती. नमस्कार, माझं नाव कैलास चंदू ठाकूर. मी डोंबिवली येथे अभिनव सहकारी बँकेत मॅनेजर या पदावरून रिटायर झालो 2023 मध्ये. परंतु माझं कामकाज चांगलं असल्यामुळे बँकेने मला परत कॉल बॅक केलं व मी आज मॅनेजर रिकव्हरी म्हणून तिथे आजही कार्यरत आहे. या प्रसंगी मी फक्त 2 मिनिटं सांगणार आहे. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्त, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्त. थँक्यू. धन्यवाद. मी दत्तात्रय जगन्नाथ भोसले, 1982 ची 10वी ब ची बॅच. मी नाशिकला असतो. मी शासकीय निवृत्त सेवेतून मागच्या वर्षीच रिटायर झालो. धन्यवाद सर. पुढचा मित्र आहे खंडेराव तुकाराम पाटील, नाशिक. मी खंडेराव तुकाराम पाटील, मी गोराखेड्याचा आहे प्रॉपर. मी सार्वजनिक बांधकाम विभागात होतो. सार्वजनिक बांधकाम विभागात मी सचिव पदावरून मंत्रालयातून रिटायर झालो. गेल्या वर्षी रिटायर झालो. सध्या नाशिकला स्थायिक आहे आणि सध्या मी आर्बिट्रेटर आणि कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट म्हणून माझ्याकडे काही असाइनमेंट आहेत, त्या मी पार्ट टाइम करत असतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढील मित्र आहेत संजय जनार्दन विस्पुते, नाशिक. हॅलो, नमस्कार. मी संजय जनार्दन विस्पुते. मी नाशिकला असतो. मी सिव्हिल इंजिनिअरिंग झालो आहे. नंतर माझा कन्स्ट्रक्शनचा छोटासा व्यवसाय आहे नाशिकला. थँक्यू. पुढील आपले वर्गमित्र आहेत गिरीश पाटील, नाशिक. मी डॉक्टर गिरीश चतुर पाटील, नाशिक येथे एम्ब्रो ज्युनियर कॉलेज येथे प्राचार्य म्हणून रिटायर झालेलो आहे आणि आता फुल टाईम एक वक्ता आणि लेखक म्हणून मी काम करतोय. 2 मुलं आहेत, दोघं IT इंजिनियर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जो माहोल तयार झाला पाहिजे तो झालेला नाही. तर नाशिकच्या कडून मी तुम्हाला विनंती करेल की पाचोऱ्याच्या टीमसाठी एक जोरदार टाळी होऊन जाऊ द्या मित्रांनो, एकदम जोरात. नाश्ता झाला, IT झालेली आहे, म्हणजे ताकद टाळ्यामध्ये दिसत नाही आहे. एक चांगलं नाशिकच्या याच्यासाठी एक टाळ्या. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढील वर्गमित्र आहेत आपले राऊफ शेख. माझं नाव राऊफ शेख आहे. मी नाशिकला स्थायी आहे. माझं नाव राऊफ शेख आहे. मी नाशिक रोडला स्थायी आहे. धन्यवाद. पुढील वर्गमित्र प्रदीप बापूराव पाटील. नमस्कार, मी प्रदीप बापूराव पाटील. मी नाशिक येथे असतो. माझा बांधकाम व्यवसाय आहे. धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवल्या तर उत्साह वाढेल. नुकताच आपला नाश्ता झालेला आहे, चहा पण झालेला आहे. आपलं वय जरी 58, 59, 57 असं असलं तरी आपलं मन मात्र तरुण आहे, कारण एवढं सर्वजण आपण एकत्र त्या उमेदीनेच आलेलो आहोत इथे. त्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवल्या तर अधिक उत्साह आपल्या सर्वांमध्ये येईल. ओके, पुढचे मित्र आहेत आपले सुभाष एकनाथ शिंपी, नाशिक.
नमस्कार, मी सुभाष एकनाथ शिंपी 1985 पासून नाशिक येथील महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीतून 38 वर्षाच्या सेवेनंतर मागच्याच महिन्यात रिटायर झालेलो आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. थैंक यू सर. हल्की मस्ती वाली शायरी. दोस्तों वो रिश्ता है जो वक्त नहीं तोड़ सकता, दूरी भी दिलों को नहीं मोड़ सकती. आज सालों के बाद जब हम मिले हैं तो लगता है कुछ रिश्ते रीयूनियन प्रूफ है. अरे प्रोग्राम में हूँ. एक जोक सुनाना चाहती हूँ. हेलो. आज की रीयूनियन में 2 बातें पक्की है. एक, सब कहते हैं भाई तू तो वैसे ही दिखते हैं, और दूसरा, अंदर से सब सोचते हैं आईना झूठ नहीं बोलता. दिल छूने वाली शायरी है. वक्त ने बहुत कुछ बदल दिया, चेहरे, ठिकाने, हालात सब पर. जो नहीं बदला वो हमारे दिलों का साथ. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मनोज संघवी पुणे. टाळ्यांचा आवाज चालू ठेवा. आपण वयाने जरी झालेलो असो म्हातारे, पण आपलं मन सर्वांचं तरुण आहे हे विसरू नका. अजून 2 दिवस खूप एन्जॉय करायचं आहे आपल्याला. मी मनोज किरणचंद संघवी. मी 10वी नंतर इथं पुण्याला गेलो, तर आतापासून मी पुण्याला आहे. पुण्याला मी आधी फिलिप्स कंपनीमध्ये कामाला होतो, आणि फिलिप्स कंपनीनंतर मी स्वतःचा रिटायरमेंट घेऊन स्वतःचा बिझनेस चालू केला. तर आता माझ्याकडे 2-3 कंपन्यांचा डिस्ट्रीब्युटरशिप आहे, आणि डिस्ट्रीब्युटरशिप मी आणि माझी 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं इंजिनियर आहेत, प्लस MBA केलं आहे. दोन्ही माझ्यावर बिझनेसमध्ये. मोठा मुलगा सोलरमध्ये फुल फ्लेस काम करतो, स्वतःचं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहे, आणि लहान मुलगा डिस्ट्रीब्युशनमध्ये काम करतो. आणि माझी मिसेस ज्योती मनोज संघवी, हे हाऊसवाईफ आहे. थँक्यू. नमस्कार फ्रेंड्स. खूपच बरं वाटलं. आणि सगळ्यात अगोदर तर ऑर्गनायझर राठी, बोधरा आणि बरेच जण आहेत जे त्यांची नावं आम्हाला सगळ्यांना माहिती नाही, परंतु हे सगळं तुमच्यामुळे घडलेलं आहे. तर मनापासून तुमचं खूप 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 धन्यवाद आहे. आणि मी अगोदर माझं नाव शारदा नंदलाल खंडेलवाल, आणि आताचं शारदा संदीप तावले. मी MD होमिओपॅथ डॉक्टर आहे. मी पुण्याला असते, आणि मला सांगायला खूप आनंद होईल की या छोट्याशा गावातून मी निघालेली खूप आशा घेऊन पुण्याला गेली होती, आणि आता माझं पुण्यामध्ये टॉप 5 मध्ये माझं क्लिनिक आहे. आणि एक तुमच्या सगळ्यांसाठी एक सांगावं असं वाटतं, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे गम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. थँक्यू सो मच. थँक्यू. सर्वांना नमस्कार. माझं आधीचं नाव मंगला दामोदर सिंगकर, आताचं नाव अलका प्रवीण अमृतकर. मी वाशिमला राहते. वाशिमला 34 वर्ष सहाय्यक शिक्षिका म्हणून काम केले. मागच्याच वर्षी मार्च 24 मध्ये रिटायर झाले. धन्यवाद. पुढचा मित्र आहे आपला नितीन निवृत्तीनाथ पाटील. नितीन पाटील. नितीन निवृत्तीनाथ पाटील. मी अकोला इथे राहतो. हॉस्पिटल मॅनेजमेंटचे कामं करतो पूर्ण. पुढील आपली मैत्रीण आहे छाया भांडिया, परभणी. नमस्ते माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे छाया प्रेमचंद बांटिया. आता सध्याचं नाव आहे छाया लहान परभणी राहणार. थँक्यू सो मच. आठवण केली माझं. संदीप तुळशीराम शर्मा यांनी सपत्नीक यायचे. आणि संदीप जसा आहे तसा वडिलांची आठवण देणारा आहे. त्याच्यामुळे संदीपला कोणी ओळखणार नाही असातला काही भाग राहिला नाही एकदम. मी संदीप तुळशीराम शकुंतला शर्मा. मी सातपुडा महिंद्रामध्ये सर्व्हिस हेड आहे जळगावला. मैं सीमा शर्मा
संदीप शर्मा की वाइफ। और आप लोगों को तो पहचान ही गए होंगे, काफ़ी देर बार बार स्टेज पर आ रही हूँ। एक्चुअली मैं टीचर हूँ और NCBSE इंग्लिश मीडियम स्कूल में। थैंक यू, धन्यवाद। किरण भावसार पुढील वर्ग मित्र। मैंने सबसे पहले अपनी जर्नी स्टार्ट जीवन भैया की स्कूल जयकिरण प्रभाजी स्कूल से स्टार्ट की थी, जो आज मैं यहाँ तक पहुँच पाई हूँ। धन्यवाद। नमस्कार, मी किरण भावसार, सध्या राहणार पुणे, फोर्स मोटर कंपनीमधून मागच्या मार्च महिन्यात रिटायर्ड झालो. थँक्यू. प्रवीण दामोदर राठी. अगदी सुंदर कोऑर्डिनेशन केलं आणि सर्वांना आपल्या एका माळेत बांधलं. देवदत्त पत्रकार आहे, त्याचं पहिला गुण बघितलं आपण. हे काम जेवढं माझं आहे तेवढं पाचोरावाल्यांचं आहे. माझं काम होतं ऑन पेपर किंवा डिजिटली लोकांना जवळ आणायचं, आणि ते व्हॉट्सअपने झालं होतं. पण 3 वर्षापासून राकेश शर्मा आम्ही भेटायचो, यार सबके गेट टुगेदर अपना क्यों नहीं हो रहा. मोठ्या भावांचं 3 वेळा गेट टुगेदर झाले. त्यांची आपल्यापेक्षा 2 वर्ष पुढे होती, 2-3 वर्ष. 2 वर्ष काहीच केलं नाही राकेश आणि मी. हा यार करणं आहे. पण ज्यावेळेस पाचोऱ्याच्या लोकांनी सहभाग घेतला, पर्टिक्युलरली जीवन जैन शिवाय आम्हाला नाव सुचत नव्हतं तर कोण हे करू शकतं. आणि जीवनची टीम आम्हाला 25-30 वर्षापासून माहिती आहे. त्याने बांधून ठेवलंय काही लोकांना. एक कोतावळा जो म्हणतो मित्रांचा, तो त्याच्याकडे आहे आणि त्याने फार चांगल्या पद्धतीने ते काम पुढे नेलं. फक्त माझं काम होतं व्हॉट्सअप टाकणं आणि पडद्यामागं जीवन, दिनेश, त्याच्यानंतर बापू म्हणजे PTC शाळेचं काही काम मी करून घेणार. तर ते एक मोठं काम होतं PTC मध्ये. परत तिथं जाणं एवढ्या वर्षानंतर, तर बापूने सगळ्यात मोठं काम जे केलंय जीवन आणि बापू, ती यादी आम्हाला काढून दिली. ती 300-400 लोकांची यादी इंग्लिश मध्ये. यार कोण देखेगा इसको, कोण ढूंढेगा. मला ठीक आहे. और आणि त्याच्या पुढे मार्क होते. यार मार्क वाली यादी कहाँ पब्लिश कर रहा तू. मला ठीक है, टेंशन मत ले. डिजिटली काम मेरा है ना, सबके मार्क उड़ा देता. पास फेल सब साथ में. आणि त्याच्यानंतर ती यादी शेअर केल्यानंतर अरे ये अपने साथ में था क्या, ये नहीं था, ये था. ते कन्फ्युजन मध्ये आम्ही काही मित्रांना पुढच्या मागच्यांना ऍड केलंय, कारण ते असे होते का ते कुठे मिक्सअप होऊन जातात. आणि त्यामुळे हा कार्यक्रम त्यांच्यामुळे रंगात आलाय. आणि बाकी तर आपण त्यांनी जे काम केलंय ते उद्या गौरव करू त्यांचा. पण आज माझ्यामुळे नाही, तर ते त्यांच्या सगळ्या पाचोऱ्यावाल्यांच्या स्थानिक लोकांमुळे झाले. मी स्थानिक असलो तर मी जळगावचा आहे, 35 वर्षापासून जळगावला आहे. बाकी फॅमिली पाचोऱ्यालाच आहे. मोठा भाऊ आणि लहान भाऊ इथे आहे, वडील आहेत. मी जवळजवळ 35 वर्ष आले जळगावला स्थायिक आहे. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी ॲक्सेंचर मुंबईला आहे, ती जवळजवळ 6 वर्षापासून जॉब करते तिथं. आणि लहान मुलगी जयपूरला आहे, MDS करते, 2nd इयरला, डेंटिस्ट आहे. आणि मिसेस काही कारणास्तव शेवटी त्या दोघी मुलीमुळेच आलेलं नाही. आणि बाकी तुम्ही जास्त समजू शकतात. तर मुलींची तयारी, परत जाणं, 2 दिवसासाठी येणं, तर त्यामुळे ते आले नाहीये. बाकी थँक्यू फॉर ऑल. तुमच्या प्रेझेन्समुळे पूर्ण प्रोग्राम आणखी चांगला होईल, त्यासाठी थँक्यू. धन्यवाद प्रवीण भाई. पुढचा आपला मित्र आहे प्रशांत म्हैसकर, नागपूर. मी प्रशांत म्हैसकर. मी 19 पाचोरा सोडलं होतं. बरेच जण म्हणून मला ओळखत नाही, तरी मला सर्वांनी आता ॲड केलं म्हणून. आणि पाचोरा टीमचं खूप खूप धन्यवाद. मी तिकीट चेकिंगमध्ये आहे सध्या. राजेंद्र सिंग धनसिंग पाटील. मी राजेंद्र धनसिंग पाटील. माझं गाव तसं अंतुर्ली आहे पाचोऱ्याचं गाव. मी 10वीला GR कुलकर्णी सरांच्या क्लासमध्ये होतो.
मी सध्या जळगावला सीड पेस्टिसाइडचा माझा व्यवसाय आहे. तिथं मी 1996 पासून तिथंच आहे. पाचोरा आणि जळगाव येणं जाणं चालूच असतो, राहायला तिथंच आहे. माझे लहान बंधू आमदार आहेत पाचोऱ्याचे. माझी मिसेस आजचा या ठिकाणी जो सुंदर कार्यक्रम आपल्याला आयोजन करण्याची जी संधी लाभली ती आपले वर्गमित्र त्यांचे बंधू या ठिकाणी आमदार आहेत किशोरप्पा. त्या किशोरप्पांनी आपल्याला पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्यातून हा सुंदर कार्यक्रम आपल्या या ठिकाणी पार पडतो. राजेंद्र रघुनाथ लवंगडे. मी राजेंद्र रघुनाथ लवंगडे अंबरनाथला राहतो. मी सहपत्नीक या कार्यक्रमाला हजेरी लावलेली. धन्यवाद. माझं नाव मोनिका लवंगडे, मोनिका राजेंद्र लवंगडे. त्यांनाच विसरले होते. मी शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून 35 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि केंद्र सुपरवायझर म्हणून पण सर्व्हिस केलेली. आता VRS घेतलेला आहे. थँक्यू. धन्यवाद. सोमनाथ कुलकर्णी गरगल्लीमध्ये. आणि विशेष म्हणजे माधुकरी मागून त्यावेळेचं ते शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मी आज म्हणजे ती पण आठवण मी आज माझ्या मनात आहे की तो अवश्य घरी यायचा, माधुकरी मागायचा, 5 ग्रह माधुकरी मागून तो ते पुढे त्याचं हे करून शिक्षण पूर्ण केलं. मी सोमनाथ रामचंद्र कुलकर्णी, आता सध्या जळगावला स्थायिक आहे. M.Com पर्यंत शिक्षण झालं आहे. खाजगी कंपनीमध्ये अकाउंट विभागाला काम करतो आणि संचेती बापू यांच्या प्रवीण राकेश यांच्या सर्व सहकार्यांमुळे जुन्या आठवणी परत उजाळा आला आणि सगळ्यांच्या भेटी झाल्या. तर सर्वांचे धन्यवाद. अहिरे. सर्वांना मैत्रीपूर्ण नमस्कार. मी संजय भास्कर अहिरे, सध्या करन्सी रोड प्रेस नाशिक रोड येथे कार्यरत आहे. हॅलो, मी मिसेस करुणा आहे, संजय अहिरे. मी एक टीचर आहे. आम्ही नाशिकला असतो. मला 2 मुलं आहेत, म्हणजे आम्हाला 2 मुलं आहेत. एक UK ला असतो आणि एक पुण्याला असतो. आणि मी सर्वांचा आभार मानते की त्यांनी आम्हाला विथ बोलवलं. असं म्हणतात की अन ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे, पण मला असं म्हणावं लागेल की अ फ्रेंड्स अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. थँक्यू. हा तोच आहे ज्याने सगळ्या ग्रुप फोटोमध्ये सगळ्यांना नंबर दिले. नंबरिंग करणारा आर्टिस्ट. आणि एका रिक्वेस्टवर संजय ये फोटो आहे इसका नंबरिंग अर्ध्या 1 तासात त्याने नंबरिंग केलंय आणि त्यामुळं आपल्याला ओळख ते झाली का कोण राहिलंय कोण नाही राहिलंय. आणि त्याच फोटोचे आपण मोठ्या प्रिंट करून आता हॉलमध्ये लावणार आहोत. त्याचं उद्घाटन आपण आपले 2 नेते आहेत, बापू आणि अण्णा, राजू अण्णा दोघं करतील. त्यात तुम्ही शोधा कोण राहिलेत. काही लोकांची नावं राहिलेत अजून ज्यांना ओळखलं नाही आपण अजून. थँक्यू. मी प्रवीणचंच वाक्य पुढे कंटिन्यू करतो की नोट करन्सीमध्ये काम करत असताना नोट म्हणजे 1ची 2ची 5ची 50 100 1000 त्याप्रमाणे त्यांनी अगदी परफेक्ट नंबरिंग केलं. म्हणजे कसं त्यांनी त्या आपल्या बालपणातल्या सवंगड्यांना ओळखलं हे पण एक अपूर्वच वाटतं. कारण आता त्या फोटोमध्ये जर आपण बघितलं आणि आत्ताच्या फोटोमध्ये बघितलं तर जमीन आसमानचा फरक आहे. पण या सर्वांना ते ओळखून ते नंबरिंग करणं इट्स व्हेरी ॲप्रिशियस. ओके, थँक्यू. मी विश्वनाथ गडरी. मी या ठिकाणी प्रवीण राठीला बऱ्याच वेळा सांगितलं होतं की आपण कधीतरी गेट टुगेदर करूया.
आणि तो सुवर्ण योग आज जुळून आलेला आहे. मी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात क्रीडा विभागामध्ये क्रीडाधिकारी होतो आणि 1 एप्रिल 2025ला मी सेवानिवृत्त झालेला आहे. माझ्याबरोबर माझी मिसेस भारती गडरी ही सुद्धा आवर्जून उपस्थित आहे. ती पण तिचा स्वतःचा परिचय करून देईल. मी सौ भारती विश्वनाथ गडरी. मी हाऊसवाईफ आहे. आम्हाला 2 मुले आहेत. मोठी मुलगी आमची लेखिका आहे आणि लहान मुलगी आमची वेटरनरी डॉक्टर आहे. धन्यवाद. मी आता सगळ्यांसाठी एक थोडा ट्यून वाजवून दाखवतो. मी विश्वनाथसाठी 2 शब्द सांगतो की कलाकारातला कलाकार हा सुप्त असतो, तुझं कधी कुठेही प्रगट होतो. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या त्या बासरीवादनातून आपल्याला सुंदर असं बासरीवादन करून या ठिकाणी मंत्रमुग्ध केलंय. या ठिकाणी देवदत्त नावाचा शंकर हा लोक आहे आणि त्यांच्या बाजूला AR अंतुले नवे AR पाटील आहेत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्ट प्रकारे करत आहेत. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून खेळवून ठेवलेला आहे अक्षरशः आणि कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत जात आहे. थँक्यू. एक मिनिट घेतला काय करताय बघ. 82च्या बॅचचे स्ट्रक्चर आणि रंग बदललेले माझे सर्व मित्र होते. कोणाच्या डोक्यावर केस आहे, ज्याच्या ते आहेत त्याचे काळे आहेत, खोटे आहेत ते काळे बऱ्याचशा लोकांचे. आणि खोटं काही करायचं नाही म्हणून मध्ये पांढरे तसेच राहू दिले. माझा मित्र सर्वच मित्र आहेत, पण तसा प्रशांत प्रवीण सिंग पाटील मला आल्याबरोबर म्हणतो की ते रिटायर झाल्यानंतर काळे कर. काही आवश्यकता नाही आहे ते छान आहे. मित्र हो नमस्कार. माझा थोडक्यात परिचय करून देतो. मी उदय जगताप. थोडीशी अजून त्याच्या पाठीमागे मी या शाळेत शिकत असताना गोसे हायस्कूलमध्ये शिकत असताना कोणत्या तुकडीत होतो. 9वीला ब मध्ये होतो, 10वीला अ मध्ये आलो. माझ्या बेंचवर बसणारा माझा ज्येष्ठ रमेश त्यालाही मी भेटलो. सुरेंद्र वसंतराव महाजन त्यालाही मी बोलवलं, पण तो म्हटला मी दुबईला जाणार आहे त्याच्यामुळे तो आला नाही. आणि एक जो फार नेहमी सकाळ संध्याकाळ बरोबर असायचा तोही आज नाही आहे. 30 वर्षांपासून तो नाहीच आहे. मी 33 वर्ष धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचा प्राध्यापक म्हणून काम केलं. गेल्या वर्षी धरणगावच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करतो आहे. मला अजून एक तशी संधी मिळाली. आपला जो मित्र आहे अरुण रामदास पाटील हा 1 वर्ष का असेना माझा सहकारी म्हणून माझ्याबरोबर काम करत होता. तो आता नुकताच सेवानिवृत्त झाला आहे. प्राचार्य झाल्यामुळे मला 62 वर्षाच्या वयापर्यंत काम करता येणार आहे. त्यामुळे मी सर्वांना निवृत्त करणार आहे. जे खाजगी काम करतायत त्यांच्यासाठी नाही, सर्व त्यांना त्या अर्थाने मी निवृत्त करणार आहे. थोडीशी कौटुंबिक माहिती देतो. त्याआधी मी कुठे राहत होतो तेही सांगतो, कारण मला बऱ्याच लोकांची घरं माहिती आहेत. जसं संजयला जे नावं माहिती आहेत तशी मला प्रत्येकाची जवळपास घरं माहिती आहेत.
कोण कुठे राहत होता, त्याचं घर कुठे आहे, ते काय आहे, सर्वच गल्ल्या पाचोऱ्याच्या फिरून झाल्यामुळे कदाचित असेल मला त्या सर्वच मित्रांची, गणेश सिनकरचं असेल, अहिलेचं असेल, प्रशांतचं असेल, भोसलेचं असेल, सर्वांची घरं माहिती आहेत, मुलींची पण माहिती आहे. शारदा भेटली मला, मी म्हटलं स्टेट बँकेच्या वर तू राहायला होती. असू दे, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या काहीतरी आठवणी असतात. ही गळाली आणि मी स्वतः राहायला सुकुडवादू विद्या मंदिराच्या समोर राहायला होतो. त्याच्यानंतर नागडी बिल्डिंग मध्ये राहायला होतो आणि नंतर 85-86 मध्ये मी अंबोयाला पुढील शिक्षणासाठी माझ्या वडिलांची बदली तिथं झाल्यामुळे निघून गेलो. थोडी कौटुंबिक माहिती, मला 2 मुलं आहेत, अर्थात आम्हाला दोघांना. ती चूक दुरुस्त केली मी परत एकदा. आम्हाला दोघांना 2 मुलं आहेत आणि दोघं एमटेक येतात झालेले. मुलगा MPSC पास होऊन टाउन प्लॅनिंग ऑफिसर म्हणून आहे, मुलगी पण एमटेक आहे. तिचं नुकतंच लग्न झालं आहे फेब्रुवारीमध्ये, ती कॅनडाला असते. आम्ही दोघंच जण जळगावला असतो, त्यामुळे जळगावला याल त्यावेळी आमच्या घरी नक्की या. ती आठवण राहील, तुम्ही नेहमी आलात त्याच्या संदर्भातली. दुसरं असं की सुरुवातीला मी काही महिलांशी, काही मुलींशी, मैत्रिणींशी बोललो की आपण ज्यावेळी वर्गात शिकत होतो त्यावेळी मुलींशी बोलण्याची काही नव्हतीच संधी. म्हणजे 1982 साली जर कोणा मुलीला घेऊन मी शेजारी उभा राहिला असतो आणि म्हटलं असं ही माझी पत्नी आहे, तर ती बातमी पण झाली असती. कदाचित मैत्रिणींनो, आम्ही तुम्हाला त्या वयाच्या हिशोबाने, आता खूप वय निघून गेलंय, खूप गोला करून पाणी निघून गेलंय, असू नका. तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचंय. पण जर तसं झालं असेल तर दिलगीर आहोत. 43 वर्षांनी का असेना आम्ही तुम्हाला जर काही थोडंफार कधी ते केलं असेल किंवा मी का असेना, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता याच्यानंतर माझ्या पत्नीला मी सांगतो की तिचा परिचय करून द्या. हॅलो, नमस्कार. माझं नाव संगीता उदय जगताप. इथे बाकीची तर माहिती यांनी दिली, तर त्याच्यामुळे बाकी काही देण्याची गरज जास्तीची दिली आहे. असो, एक सवय असते, हातात जर माईक दिला तर आम्ही 40 मिनिटाचा पिरियड घेतो. राकेश शर्मा उदित आहे, दोघांनी यायचं आहे. माझं नाव राकेश तुळेवाल शर्मा, मी CB शर्मा सरांचा मुलगा आहे, सेकंड परिचय. आणि मी 10वी नंतर डिप्लोमा केला जळगावला. त्या 85 साली कल्याणी ब्रेक्स केबेक्स नावाची कंपनी जॉईन केलं आणि 40 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झालो. पण कंपनीने 1 वर्ष एक्सटेन्शन दिलं. मला एक मुलगी आहे, ती डॉक्टर आहे, फिजिओथेरपिस्ट झाली ती आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये. आणि ओव्हर टू मी. हेलो, मैं नेहा राकेश शर्मा, हाउस वाइफ. थैंक यू. फ्रेंडशिप पर आधारित एक शायरी सुनाना चाहती हूँ. दोस्ती उम्र नहीं देखती, न वक्त न हालात, जहाँ हंसी याद आती है वही दोस्त साथ आ जाते हैं. अरे तालियां तो बजाओ जरा. चल बड़ा और शायरी सुनाना चाहती हूँ. कभी टीचर के सामने चुप रहते थे, आज बच्चों के सामने डांट खाते हैं. वक्त ने बहुत कुछ बदल दिया, पर हम अब भी फुल कहलाते हैं. मजा नहीं आ रहा क्या आप लोगों को? अपनापन, कभी साथ में हंसे, कभी साथ में रोए, कभी नोट्स चुराए, कभी दिल खोए. आज फिर वही चेहरे दिखे तो लगा जैसे वक्त ठहर गया. ये दोस्ती, ये अपनापन कभी किसी की किताब में नहीं मिलता. आज जब सब एक साथ है तो लगता है जैसे अपना घर ही मिल गया हो.
आतापर्यंत सगळे एकाच पद्धतीने बोललो मी, आता जरा आपण जरा वेगळ्या पद्धतीने बोलतो. सर माईक जवळ. या देहाला अभय पद्माकर डोलारे असे म्हणतात. हा देह 10वी ब मध्ये होता आणि 10वी ब चे आमचे वर्ग शिक्षक होते SP पाटील सर. आणि हा देह नंतर मिलिटरीत भरती झाला 1987 ला. 2007 पर्यंत मी मिलिटरीची नोकरी केली. आय थिंक आपल्या बरोबरीचं कोणी मिलिटरीत होतं का जरा हात वर करा बरं. गुड, म्हणजे मी एकटा नाहीये. दॅट्स इट्स बेटर. तर मित्रांनो, आपण सगळे बरोबर शिकलो आणि सगळे आनंदात राहिलो. तर एक गोष्ट म्हणतात की गाणं आहे, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. तर हा जे आपले जे बीते हुए दिन आहे, आज आपण सगळे एका वयानंतर आपण सगळे एक समोर उभा आहोत. चेहरे बदललेले, एकमेकाला ओळखत नाही. मगाशी उदय जगताप म्हणाले लोक केस काळे करतात, हे करतात, ते करतात. मी म्हणतो उदय जगतापांनी मुद्दामून पांढरा रंग लावला असेल केसांना, कारण त्यांचं इम्प्रेशन विद्यार्थ्यांवर पडावं प्राचार्य म्हणून. अजूनही माझा उदय जगताप तसा तरुण वाटतो मला. तर विषय असा असतो की माणसाने आफ्टर सर्टन एज म्हणतात आय गॉट रिटायर्ड फ्रॉम सर्व्हिस. हो आय एम रिअली टायर्ड. आता माझं जरा थोडंसं ब्लड प्रेशर वाढतंय आणि थोडंसं आर्थरायटिसचा त्रास होतोय, हे होतंय, ते फॉरगेट दिस थिंग्स. हे सगळं विसरायचं आणि रिटायरचा अर्थ घ्यायचा. You get retired. It means you have replaced your old tire and back into the life. That's called a retired. You are not tired. If you are mentally tired, morally tired, that's you have to retire and put your vehicle in a scrap. But you must get retired. तुम्ही तुमच्या स्वतःला रिसायकल करा. Recycle your material, recycle your moral and mix up with the friends. तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये मिसळा, हसायला शिका. जगात अनेक दुःख आहेत. दुःखांचा भाव करून माणूस जगू शकत नाही. मला दुःख आहे, मी दुःखी असं म्हणून माणूस कधी जगू शकतो. लेट फॉरगेट ऑल वरीज अँड बी एन्जॉय. से जय हिंद. आणि जोरात बोला, से जय हिंद. हा, आता मोरल बूस्ट झालं. माझे 2 वर्ग मित्र होते. असे माझे सगळेच प्रेमाचे आहेत, पण माझ्या 2 वर्ग मित्रांच्या मी आठवणी सांगतो जे आपल्या इथे आज उपस्थित नाहीये. एक भूषण वसंत हिंगे, लहानपणापासून पोलिओग्रस्त होता. त्याला 1ली ते 4थी शाळेत न्यायचं माझं काम आणि इयत्ता 7वी ते 10वी माझा एक आणखीन मित्र होता शेख कलीम. किती जणांना आठवतो? येस, करेक्ट. तर येस, त्याची चित्रकला अत्यंत चांगली होती. नंतर त्याने कॉम्प्युटर असेंब्लिंगचंही काम केलं, ज्याला म्हणतात तो स्वतःच्या पायावर खरंच उभा होता. काय खरंच उभा आहे. आपण थकलेले म्हणतो, पण तो स्वतःच्या पायावर उभा आहे. आणि विशेष म्हणजे आज शेखर इथे उपस्थित आहे, शेखर विष्णू मोरे. मोरे सरांना आपण प्रेमाने नाना म्हणाय. आणि नाना सकाळी उभे असले की विद्यार्थ्यांशी एकदम वाटताय. कोणाला किती छड्या बसतील प्रार्थनेला मध्ये जाताना उशीर झाला त्याचा भयंकर असा छातीत धडधड व्हायचं. पण माझ्यासोबत शेख कलीम असायचा. मला कधीही मोरे सरांनी छडी मारलेली नाही, हे सांगताना मला आनंद होतो. तर ही अशी मैत्री, असं म्हणजे म्हणतात ना, वी मस्ट हॅव टू रिकॉल द गुड मेमोरीज. इट किल्स युअर वरीज. तुम्ही तुमच्या चांगल्या मेमोरी रिकॉल केल्या
तर तुमचे जे वरीज आहे त्या किल होतात, मारल्या जातात. तर असा हा तुमचा अभय डोलारे, तुमचा मित्र तुमच्या समोर उभा आहे. आणि बरेच आयुष्यातले अपडाऊन्स पाहिले. तुम्ही जर कधी गुगलवर सर्च केलं ABHAY PADMAKARDOLHARE, you will find what kind of life I have passed in previous. तुम्हाला गुगलवर मिळेल हा अभय डोलारे. ऍज अ वकील मिळेल, लॉयर मिळेल, कारण मी इन पर्सन कोर्टात उभा राहिलेला माणूस. हा तुमचा मित्र अन्यायाविरुद्ध इन पर्सन कोर्टात उभा राहिला, छत्रपती संभाजीनगर बेंच त्या समोर. मी ती केस जिंकलो आजकाल. बट इट इज माय फेट, माझं दुर्दैव की माझे कर्नल एस आथोली होते. त्यांनी सांगितलं होतं डोलारे यू विल बी मेड फाईट वन्स अगेन. हो येस येस ओके. तर ते सगळं झालं आणि आजही मी थोडं फाईट करतोय. दॅट्स काइंड. आणि हे खूप छान प्रोग्राम अरेंज केलेलं आहे. जीवन जैन हे यांनी खूप चांगलं केलं. राठी हे सगळे एकदम बेस्ट प्रोग्राम अरेंज केला, त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद. आय लाईक इट. वन्स अगेन से जय हिंद. अरे काय नुसतं असं जय हिंद जोरात जरा जोरात सगळे जय हिंद. शेखर. नमस्कार, मी शेखर विष्णू मोरे. मोरे सरांना सगळेच जण ओळखत असतील, त्यामुळे आज ॲक्च्युली मी जवळजवळ 10 वर्षांनंतर पाचोऱ्याला आलोय. आमच्या घराच्या आठवणी आणि त्या आणि सगळे मुलं जे वडिलांच्या आईच्या आठवणी सांगतात, त्याच्यामुळे असं खूप मन भरून आलं ॲक्च्युली. इथलं शिक्षण पाचोऱ्यामध्ये मी 10वी पर्यंत होतो. त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो, डिप्लोमा केला, डिग्री केली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. त्याच्यानंतर मास्टर ऑफ मॅनेजमेंट सायन्स केलं आणि काही वर्ष नोकरी करून आता माझा स्वतःचा व्यवसाय आहे. बॉयलरला लागणाऱ्या फिडिंग सिस्टीम्स, फ्युएल फिडिंग आणि ॲश हँडलिंग सिस्टीम्स आपण डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, इन्स्टॉलेशन करून कस्टमरला देतो. माझी मुलगी आणि मुलगा दोघंही जण माझ्याच व्यवसायात. मुलीने MA स्ट्रक्चरल केलं, मुलाने MS कॉम्प्युटर सायन्स केलं. ते दोघं आमच्याच व्यवसायात काम करतात. ही माझी मिसेस निवेदिता. शी हॅज डन PhD इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि तिने जवळजवळ 11 वर्ष MBAला शिकवलं आणि त्याच्यानंतर ते जॉब सोडून ती पण आता आमच्याच व्यवसायामध्ये आम्हाला मदत करते. आय थिंक त्यांनी सगळी ओळख करून दिलेलीच आहे. एक फक्त सांगू इच्छिते की मी काय इकडची सून आहे पाचोऱ्याची आणि त्यामुळे मला पाचोऱ्यामध्ये मोहीर सर आणि बाई यांच्याबद्दल किती आदर आहे होता हे मला माहिती आहे. आणि तुम्ही सगळे इथे जमलात आणि त्या काय त्यांचे जे कोण मित्रमैत्रीण असतील त्यांची ओळख करण्याची खूप चांगली संधी ही पाचोऱ्याच्या टीमने दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद. सगळं स्थानच होतं, कारण शेखरचे वडील आणि आई दोन्ही शिक्षक शिक्षिका असल्यामुळे आमच्यात कायम त्यांच्याबद्दल दबदबा असायचा. आणि मग कधीतरी चुकून आम्ही बडगावला क्रिकेट खेळायला चाललं जायचो त्यांच्या घरासमोर दुपारच्या दत्त मंदिर वगैरे त्या भागात. त्यावेळेला आम्हाला दुपारच्या वेळेला ते रविवारच्या दिवशी गेलो की ते आम्हाला रागवायचे आणि मग आम्ही तिथून परतून जायचो वापस. या सुंदर आठवणी अजूनही आपल्या मनात कोरलेल्या आहेत. अशा शेखर मोरे या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचा परिचय दिला आहे. दिलीप पितांबर तायडे पुणे. दोघांनी यायचंय. पितांबर तायडे 10वी बचा आमचा वर्ग होता आणि खास हे होतं की मुलं आणि मुली असा पूर्ण वर्ग होता आणि नॉन टेक्निकल होता. त्यामुळे खूप चांगलं वाटलं. टेक्निकल असं काही प्रेशर नव्हतं डोक्यावर आणि मुलं मुली असल्यामुळे त्या काळापासूनच जे काही संसार आपला जो वाढतो हा पूर्ण त्याची उजळणी म्हणा किंवा काही म्हणा ती त्या पिरियडपासूनच सुरू झाली. मी माझी मिसेस आहे कल्पना दिलीप तायडे.
82 वर्षी पास होऊन 3 वर्ष डिप्लोमा केला जळगावला शेखर संधी आपल्या राकेश शर्मा हे सगळे बरोबर होते, प्रवीण राठी पण बरोबर होता. आणि 85 ते 89 प्रायव्हेट जॉब करून 89मध्ये मी रेल्वेमध्ये लागलो सर्व्हिसला आणि तेव्हापासून आतापर्यंत रेल्वेमध्येच आहे. अजूनही 9-10 महिने शिल्लक आहेत. मिसेस कल्पना दिलीप तायडे ती परिचय. मी कल्पना दिलीप तायडे, मी हाऊसवाईफ आहे आणि धन्यवाद मला ह्यांच्याबरोबर तुम्ही आमंत्रण केलं. थँक्यू. तो खूप नशीबवान होता असं त्याच्या म्हणण्यातून वाटतं की तो मुलामुलींबरोबर शिकला, पण आम्ही टेक्निकल असल्यामुळे आम्हाला 8वीपासून मुलींचा संपर्कच राहिला नाही आमचा टेक्निकलला असल्यामुळे. ठीक आहे, हरकत नाही, पण आम्ही टेक्निकल होऊन पुढे गेलो. त्याच्यानंतर यांना वाटून त्यांचा तो हे मिळाला सहवास. पुढचा मित्र आहे आपला महेंद्र पाटील बोदवड. थोडा नाराजीने काही बोलला, पण टेक्निकलचं एवढं अट्रॅक्शन होतं का नंबर लागायचे आणि त्याचा नंबर लागला म्हणजे तो खरंच ब्रिलियंट आहे. आणि मुलींनाही ते माहिती होतं, हे स्कॉलर मिळायचे. आम्ही तुम्हाला ओळखत नसलो तरी पुष्कळांनी आम्हाला ओळखलं, त्याच्यात आमची धन्यता आहे. थँक्यू. सध्या बोदवड तालुक्यातील मनूर बुद्रुक या गावाला राहतो. मुख्य व्यवसाय शेतीच आहे, बाकी इतर थोड्याशा सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये चालू राहतं यंदा. धन्यवाद महेंद्र. यानंतर आहे रवींद्र प्रल्हाद पाटील नाशिक रोड. नमस्कार, मी रवींद्र प्रल्हाद पाटील, राहणार दहीगाव संत. मी ज्यावेळेस 10वीला होतो इथं त्यावेळेस वडील होते माझी आता रेल्वे पोलीसमध्ये. त्यावेळेस आम्ही रेल्वे पोलीस लाईनीत राहायचो आणि 10वी सुटल्या मी नागपूर रेल्वे पोलीसमध्ये भरती झालो नागपूरला. त्याच्यानंतर माझा 37 वर्षाचा प्रवास झाला. त्या 37 वर्षाच्या प्रवासामध्ये मला फक्त एकच मित्र मिळाला माझ्या वर्गातला, महेंद्रचा भाऊ नितीन. तिने मला ड्रेसवर बघितलं मनमाड रेल्वे पोलीस स्टेशनला आणि तो म्हटलं तो रवीच आहे का. त्या दिवसापासून तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता. 95 ते 96ची गोष्ट आहे, पण बिगर मोबाईलचे. त्याच्यानंतर मग मी त्याच्यापासून महेंद्रचा नंबर वगैरे घेतला. मग एक मित्र जुळत गेले, राजेश पटवारी वगैरे. आणि नितीनचं माझं नेहमी बोलणं चालू जायचं. आणि मी रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक होतो. 2022 रिटायर झालो. 37 वर्ष नोकरी. मला 2 मुलं आहेत, एक मोठा प्राध्यापक आहे, 2 मुलं, एक मुलगी. लहान मुलं कंपनीत आहे, दिदीचं लग्न झालं. आणि एकदम आनंदी कुटुंब. थँक्यू. रवींद्राचाच पुढचा जागा बघून मी सांगतो की 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी असो, झेंडावंदन झालं की आम्हाला पोलीस कॉलनीच्या तिथल्या कवायतींची कसरतींची खूप अट्रॅक्शन असायचं. म्हणून आम्ही त्या भडगाव रोडच्या त्या पोलीस कॉलनीमध्ये आवर्जून जायचो अगदी त्या बघायला. ते अजूनही आम्हाला आठवतं. त्याच्यामुळे पोलीस कॉलनीबद्दल खरोखर अट्रॅक्शन होतं आम्हाला. पुढील मैत्रीण आहे रंजना शिवनारायण कलंत्री. माझं इकडचं नाव रंजना शिवनारायण कलंत्री आणि तिकडचं नाव आहे माझं रंजना श्रीराम झव्वर. माझं शॉप आहे आणि मी पोस्टाचं काम करते. माझे मिस्टर त्यांची ओळख करून देते. मी श्रीराम बद्रीनारायण झव्वर, संगमनेर येथे राहतो. मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहे आणि बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतो. आम्हाला एक मुलगी मोठी आणि 2 मुलं आहेत. मुलगी पण सिव्हिल इंजिनियर आहे, मुलगा पण सिव्हिल इंजिनियर आहे आणि जो 3 नंबरचा मुलगा आहे तो चार्टर्ड अकाउंटंट आहे. तो पुन्हा येथे स्वतःच ऑफिस आहे त्याचं. धन्यवाद. डॉक्टर संजय प्रल्हाद तांबे नेरळ. माझं नाव संजय प्रल्हाद बामिरे. मी सध्या नेरळला असतो आणि जनरल प्रॅक्टिस करतो. आता 2 वर्ष कोविडपासून प्रॅक्टिस बंद केली आहे. आता मी LNTला रॅन्सम अँड ट्यूबर पब्लिक चॅरिटी ट्रस्टला मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतो. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा आहे.
मुलगी माझी आलेली आहे आणि मुलगा माझा गव्हर्नमेंट जॉब करतो. थँक्यू. मी सुनीता सिसोदिया साबद्रा, नाशिकला असते. तब्बल 42 वर्षांनी आपण सगळे भेटतोय. काही विस्मरणात गेलेले, काही लक्षात राहिलेले, सगळ्या व्यक्ती, सगळ्यांचे चेहरे बदललेले. हे ह्यांना सगळ्यांना बघून खूप 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 आनंद होतोय. आणि ज्यांनी हा ग्रुप तयार केला तेव्हापासून सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. आणि हा ग्रुप असाच चालू राहावा आणि परत परत सगळ्यांनी असंच भेटत राहावं हीच इच्छा आहे. थँक्यू. पुढील मैत्रीण आहे स्मिता बद्रीनारायण इंदाणे. दिस मुमेंट. मी स्मिता मुंदडा सरांची पुतणी आणि स्मिता बद्रीनारायण इंदाणे हे माझे मिस्टर. पुढचा मुलांचा आणि त्यांचा परिचय ते स्वतः देते. मी बद्रीनारायण इंदानी, संगमनेर. माझं FMCG डिस्ट्रीब्युशनचं एजन्सी लाईनचं शॉप आहे, श्रद्धा एजन्सी या नावाने, संगमनेरमध्ये. आम्हाला दोघांना 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा MD मेडिसिन झालेला आहे दिल्ली एम्समधून आणि दुसरा मुलगा CA MBA केलेलं आहे त्यांनी आणि तो बॉम्बेला ICICI बँक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सर्व्हिसला आहे. थँक्यू. असताना मी सायमल्टेनियसली D.Pharmacyला पण एक ॲडमिशन घेतलेली होती. तर त्यावेळेला BSCच्या फर्स्ट इयरचे जे काही माझे विषय हे होते ते कॉलेजकडे परीक्षा होती, पण तिने मला खूप मदत केली त्यावेळेला आणि मी ते फर्स्ट इयर अगदी सहज क्लिअर होऊ शकलो, ते केवळ स्मितामुळे. पुढील मित्र आहे आपला रणजित पाटील. मी रणजित विठ्ठलराव पाटील. पहिली ते 10वी पाचोऱ्यालाच होतो. टेक्निकल होता 8वी 9वी 10वी. नंतर BE सिव्हिल केलं, नंतर मी ME सिव्हिल केलं. नंतर अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये सिटी इंजिनियर म्हणून काम केलं. आता रिटायर झालं. ही माझी मिसेस आहे सीमा पाटील, ती माध्यमिक शिक्षिका आहे. आम्हाला त्यांच्या गावी आलेत ना माझ्या सासरी. माझं नाव सीमा रणजित पाटील. मी BA BEd आहे. मी माध्यमिक शिक्षिका आहे आणि आम्हा दोघांना 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी BE सिव्हिल झाली आहे, तिचं लग्न झाले आणि मुलगा BTech आहे. तो MPSCची प्रिपरेशन करतो. थँक्यू आम्हाला दोघांना इथं बोलवल्याबद्दल. थँक्यू. बाहेरगावून जे आधी आपण काही जणांचं ध्वनिक्षेपकाद्वारे अनाऊन्समेंट केली होती, पण त्यावेळेला ते आले नाही. जर ते बाहेरगावचे आले असतील तर त्यांनी पण या ठिकाणी एक ओळख परिचय द्यावा. यानंतर आपण एक 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत, जेणेकरून ते ऑर्केस्ट्रावाले त्यांच्या इन्स्ट्रुमेंटल सेटलमेंटसाठी तयारी करणार आहेत. त्यानंतर आपला ऑर्केस्ट्रा सुरू होईल आणि ऑर्केस्ट्राचे 1-2 गाणी झाल्यानंतर आपण पाचोऱ्यावाल्यांचा परिचय सुरू करूया. रीता मस्कर, नागपूर. अच्छा. मी प्रशांत म्हैसकर, नागपूरहून आलेलो आहे. आता हे माझ्या मिसेस आहे रीता म्हैसकर. त्याही नागपूरला आत्ताच तयार झाला म्हणून उशिरा झाला. पाचोरा टीमचं धन्यवाद. माझं नाव रीता म्हैसकर आहे आणि मी नागपूरला राहते. आम्ही आज 3 वाजेपर्यंत पाचोऱ्याला आलो आणि थोडा रेस्ट करून मग आलो, त्यामुळे मला थोडा उशीर झाला. हॅलो एव्हरीवन, मी संगीता मंचालाल राठोड आणि ह्या नावाचा मला इतका अभिमान आहे की मी पाचोऱ्याची आहे आणि माझं दुसरं नाव आहे
ते संगीता यशवंत जैन. मी पुण्याला राहते. मला एक मुलगा एक मुलगी आहे आणि मी हाऊस वाईफ. My name is Smita Shah. I live in Surat. I am very happy because I meet you all my friends and I love you all my friends. Thank you. कल्पना राठोड. हॅलो, मी कल्पना बालचंद राठोड. आता पुण्याला आहे. कल्पना सुरेश जैन. थँक्यू. बाजूला पोस्टर्स लावलेले आहेत आणि 10 ते 15 मिनिटाचा आपण आता ब्रेक घेत आहोत. कारण ऑर्केस्ट्राला सुरुवात करायची असल्यामुळे ऑर्केस्ट्राचे इन्स्ट्रुमेंटेशन सेट करावे लागतं. त्यांना 10 ते 15 मिनिटं त्यासाठी लागतील. त्यामुळे सर्वांनी पोस्टर्स बघायचे किंवा कुठे जायचं असेल तर 5-10 मिनिटामध्ये यायचं. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे.
विशेष करते हैं। ये गांव, ये गली, ये मोहल्ला, ये देश रोशन करते हैं। और सबसे पहले भगवान श्री गणेश जी को वंदन करते हुए आज के इस प्रोग्राम का श्री गणेशा करते हैं। आज के इस प्रोग्राम का श्री गणेशा करते हैं। आपल्या सर्व रसिक श्रोत्याचं मनापासून खूप खूप धन्यवाद। आपण असंच आम्हा कलावंतांना अशीच आपल्या टाळ्यांची साथ म्हणजेच आपला आशीर्वाद आपण देत राहा। नक्कीच या कार्यक्रमाला अजून जास्त रंगत या ठिकाणी येणार आहेतच। मंडळीच्या कार्यक्रमाची सुरुवात इतकी सुंदर झालेली आहे तर उत्तरून जवळजवळ 43-44 वर्षानंतर आपण आज या ठिकाणी आलात, एकत्र जमलात। नक्कीच आम्हा कलावंतांना सुद्धा आपल्या समोर कार्यक्रम सादर करताना मनापासून खूप नक्कीच आनंदच होणार आहे। आणि त्याचबरोबर एक सुंदर आवाज महाराष्ट्रातल्या एक सुप्रसिद्ध गायिका म्हणजे अपेक्षाजी पवार, हे दोन्ही कलावंत एक छानसं सुंदरसं गीत, आपल्या मनाला भावणारं गीत आपल्या समोर सादर करीत आहे। चला तर मग आपण या सुंदर अशा गीताचा या ठिकाणी मनमुरादपणे आपण आनंद लुटूया। मान्यवरांचं, सर्व मित्रपरिवाराचं मी या ठिकाणी देवर्षी गुरु माझ्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। शहनाईच्या माध्यमातून आपण आजच्या या कार्यक्रमाला प्रारंभ केलेला आहे मंगलवाद्याने आणि अनेक सदाबहार रोमॅन्टिक गीत, गझल, मराठी गीतं आपण पुढे ऐकणार आहोत।
तर एक सुंदरसं गीत मी आपल्या समोर या ठिकाणी सादर करतो, ते नक्कीच आपल्या सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचेल. आपल्याच दशकातील एक सुंदरसं गीत आहे, आपल्या काळातील KG यशोदास साहेबांनी गायलेलं चितचोर या चित्रपटातील अतिशय सुंदरसं गीत. याचा आपण आनंद घेऊया. जब शाम ढले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल ना जाना, मेरा प्यार ना विसराना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना. पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा, मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा, मेरी प्रीत का काजल तुम अपने नैनों में मले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना. पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम, जहाँ पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम, नदिया के किनारे
रे आज उसी अमवा के तले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, मेरे रे गा मगर सासानी पवा रे गा सारे सागा नित सांझ सवेरे मिलते हैं नित सांझ सवेरे लेते हैं विदा के दूजे से कहते हैं चले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल ना जाना, मेरा प्यार ना बिसराना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना। कितना प्यारा वादा, कितना प्यारा वादा है हिम्मत वाली आंखों का, इस मस्ती में सूझे न क्या कर डालो हाथ मोहे संभाल, ओ साथिया ओ बेलिया है, कितना प्यारा वादा है हिम्मत वाली आंखों का, इस मस्ती में सूझे न क्या कर डालो हाथ मोहे संभाल, ओ साथिया ओ बेलिया। कितना प्यारा वादा है हिम्मत वाली आंखों का, इस मस्ती में